आदेशानुसार त्यांनी केलेली आहे। त्या संबंध व्हिडिओज त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय आमचे नेते सुनेत्रा काकी असतील हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। तडकरे साहेबांनी विलिनीकरणाच्या बाबत आधी भूमिका मांडली होती की विलिनीकरण चर्चाच नव्हती, पण काल एका ठिकाणी बोलले ते म्हणते की बाबा चर्चा होती, कल्पना आहे। हे नेमकं विरोधाभास विधान नेमकं काय आहे? नाही, त्यांनी सुरुवातीपासून ही भूमिका घेतली की दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादांच्या पश्चातलं विलिनीकरण हे दोन वेगवेगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो काही संबंध आभास करण्यात आला विलिनीकरण दादांची शेवटची इच्छा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं दादांचा झालेला अपघात त्या सगळ्या संबंध परिस्थितीमध्ये लगेचच विलिनीकरणाची जी चर्चा सुरू झाली त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण हे त्या निमित्ताने झालं। आणि जसं त्या म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एक संघटितपणाने त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली होती, तशा पद्धतीनं संघटित चर्चा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या पक्षामध्ये झालेली नव्हती। या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेलाही भूमिका स्पष्ट केली आणि काल परवामध्ये झालेल्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुणीही आदरणीय सुनेत्रा काकींना दादांच्या पश्चात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करा, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सगळे एकत्रितपणाने काम करू, अशा पद्धतीची काही भूमिका त्यावेळेला आली नाही। त्यामुळे एक संभ्रमतेचं वातावरण हे दोन्ही बाजूंनी तयार झालं। नाही, त्यांची भूमिका त्यांनी बघावी। खरं तर मला म्हणजे एक आश्चर्यही वाटतं, एक कुतूहलही मला त्या बाबतीतलं आहे की ते एका वेगळ्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात, आम्ही एका वेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत। असं असताना त्यांना रोज आमच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे ह्याच्यासाठी वेळ कुठनं मिळतो? त्यांनी त्यांच्या पक्षाची जी संघटना आहे ह्याच्याकडे जास्ती लक्ष द्यावं। आम्ही आमच्या पक्षाच्या संघटना वाढीसाठी सुनेत्रा काकींच्या आम्ही नेतृत्वाखाली काम करत आहोत। या उलट माझी त्यांनाही विनंतीपूर्वक सूचना राहील की आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, मग त्या महानगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, आदरणीय आमचे नेते अजितदादा हयात असताना काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्हीही कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने लढवलेली आहे। आज ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत। अशा वेळेला त्या कार्यकर्त्यांची दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची आपण फरफड का करतोय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे। कारण शेवटी त्यांनी महानगरपालिका एकत्र लढवली, आज त्यांना तिथे एकत्र काम करायचं आहे। जिल्हा परिषद काही ठिकाणच्या एकत्र लढवल्या, जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यांनी त्यावेळेला दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल, श्रद्धेय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षांनी पुढाकार घेतलेला असेल। अशा वेळेला ह्या सगळ्या भूमिका आणि एकमेकांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करून आपण त्या लोकप्रतिनिधींची जे स्थानिक पातळीवर काम करतात किंवा कार्यकर्ते यांची फरफड ही कुठल्याही पक्षांनी का करावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समजण्याच्या पलीकडचा विषय आहे। खरं तर हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, विकसित महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। खरातांचं झालेलं प्रकरण हे अतिशय निंदनीय आहे, एकदम निंदनीय। त्याचं समर्थन किंवा त्याची बाजू किंवा काय हे कोणीही कुठल्याही बाजूनी घेण्याचं काही कारण नाही। आम्ही सगळेच मग कुठल्याही पक्षाचे असो, आज लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल, त्यांच्या पक्षाचे काही असतील, त्यानंतर शिवसेनेचे दोन्ही बाजूचे काही असतील, काँग्रेसचे असतील का भारतीय जनता पक्षाचे असतील, कुठलाही नेता यांनी कुठल्याही घटनेचं समर्थन हे केलं नाही। एक आहे की सगळ्याच राजकीय मंडळींना सर्व पक्षाच्या हा एक धडा आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या आपण कुठल्याही बाबतीमध्ये एक सल्ला घेणं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण त्यांच्याकडे एक बोलतो ना काय पुढचं जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा काय असेल, ह्या सगळ्या बाबतीतला हा सगळ्याच राजकारण्यांना मिळालेला एक धडा आहे। पण या आपल्या माध्यमातून मला आणखीन एक सांगायचं आहे की वेगवेगळे फोटो याच्यामध्ये आले, वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो आले, वेगवेगळ्या राजकीय पक्षातले ते होते। कुठल्याही राजकीय पक्षातल्या नेत्यांनी त्यांनी जे कृत्य केलं आहे त्याचं समर्थन केलं का, त्याची बाजू कोणी मांडली का? नाही। याचा अर्थ असा की वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांची भेट झालेली असेल,
याचा अर्थ असा नाही की हे जे निंदनीय प्रकरण झालेलं आहे याचं कोण समर्थन करतं का हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT जी स्थापन केलेली आहे त्या चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या शहानिशा होतील. आज बघितलं कोणी महिला कुठल्याही पक्षाचे असो कुठल्याही यांच्यावर आरोप करत आहेत. कोण रश्मी वहिनींचं नाव घेतं, कोण इथं नीलमताईंचं नाव घेतं, कोण माझ्याही संदर्भामध्ये मी भूमिका स्पष्टपणाने मांडत नाही ह्या संदर्भामध्ये नाव घेतं. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपापसातली बदनामी करण्यापेक्षा एक राजकीय एक विचारधारा किंवा एक महाराष्ट्राची विचारधारा म्हणून सगळ्या पक्षांचे यांनी वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना भेटले असतील. याचा अर्थ असा होत नाही की या निंदनीय घटनेची कोणाला माहिती होती किंवा हा जो प्रकार सगळा ह्याबद्दल कोणाला माहिती होती. जर माहिती असती तर कुठलाही महाराष्ट्रातला राजकारणी हा त्यांना भेटला नसता याची मला एक लोकप्रतिनिधी म्हणून खात्री. नाही, मी अशा पद्धतीची कुठली चर्चा ऐकलेली नाही आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा आणि त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आणखीन आमचे घटक पक्षही आहेत. ही महायुती आहे. जशी बारामतीची पोटनिवडणूक आहे ज्याच्यामध्ये आदरणीय सुनेत्रा काकी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जरी असल्या तरी त्या महायुतीच्या उमेदवार आहेत ज्याचा उल्लेख आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. तशाच पद्धतीनं राहुरी ही महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही लढवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलतो. नाही, मला असं वाटतं की अमोलजी हे आमचे सहकारी राहिलेले आहेत. विधान परिषदेमध्ये त्यांनी 6 वर्ष आदरणीय अजितदादांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली. ते वेळोवेळी पक्षाच्या वतीने सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडत आलेले आहेत. जर दादांच्या म्हणजे सूचनेनुसार दादांच्या मार्गदर्शनाखाली एखादी जर एजन्सी पक्षाच्यासाठी कॅम्पेनिंग करण्यासाठी निवडली त्यावेळेला गेलेली असेल आणि त्या संदर्भामध्ये त्यांच्या काही शंका कुशंका असतील जर त्यांच्या मनामध्ये पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या पुढच्या वाढीच्या दृष्टिकोनातून तर मला खात्री आहे की आदरणीय सुनेत्रा काकी असतील, आदरणीय पारदादा असतील, हे त्यांना ज्या काही त्यांच्या शंका कुशंका असतील अमोलजींच्या त्याचं निरासन ते निश्चितपणाने करतील. अरोरांना परत एकदा हे काम देण्याबाबत एक मिनिट मित्र एक मिनिट अरे नाही एक मिनिट याच्याच संबंधित मुद्दा आहे. अरोरा यांना परत एकदा मीडिया मॅनेजमेंटचं काम द्यावं यावरच पक्षामध्ये काही मतभेद असल्याची चर्चा आहे. खरी गोष्ट नाही, मला वाटतं काय की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शंका कुशंका या एका कॅम्पेन एजन्सीच्या बद्दलच्या त्या ठिकाणी रंगवल्या जात आहेत. त्याच्यापेक्षा महत्त्वाचे विषय आज राज्यामध्ये आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या पश्चात पक्ष कसा आदरणीय सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली विस्तारित करावा असा मोठा प्रश्न आमच्यासमोर असताना एका एजन्सीच्या ह्याच्यावर शंका कुशंकावर आम्ही किती वेळ घालवायचा आणि ती ठेवायची नाही ठेवायची काय करायचं याबाबत आमच्या नेत्या म्हणून सुनेत्रा काकी निर्णय घेतील. आम्ही सगळेच जणांनी सुरुवातीपासून ही भूमिका ठेवली की आदरणीय अजितदादांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा काकींनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी. आम्ही सगळ्यांनी तर दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणा